Hello students, welcome to the YouTube channel of Vidyarjan Science Academy. So we have started a series of NEET PYQs जे आज आपण कंटिन्यू करत आहोत with the another chapter that is human reproduction. Okay, so चला start करूया with the first question that is on male reproductive system. बघा 2019चा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विचारले सिलेक्ट द करेक्ट सिक्वेन्स फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ स्पर्म सेल्स इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, सो काही ऑप्शन्स दिलेले आहेत. बघा काय करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चन मी इथं सॉल्व्ह करते, बट बिफोर मी सॉल्व्ह करायच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करा आणि क्रॉस चेक करा की तुमचे किती आन्सर्स करेक्ट येतात, किती क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येतात. ओके, सो चला फर्स्ट क्वेश्चन बघा. ऑप्शन्स काय दिलेले आहेत. ऑब्व्हियसली आपल्याला ऑप्शनमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स दिलेले. सो स्पर्म्सचं जे फॉर्मेशन आहे ते कुठे स्टार्ट होतं, इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ओके, सेमिनिफेरस ट्युब्युल्स पासून स्पर्म्स कुठे जातात, रिटेटेस्टिस. रिटेटेस्टिस पासून जो नेक्स्ट पाथवे आहे दॅट इज वास एफ्रन्शिया, जो कनेक्ट करतो रिटेटेस्टिस आणि नेक्स्ट पुढचा काय आहे, इपिडायडिमस. ओके, सो फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्युल टू रिटेटेस्टिस, रिटेटेस्टिस टू वास एफ्रन्शिया टू इपिडायडिमस, इपिडायडिमस टू वास डेफरन्शिया, वाट्स डेफरन्शिया पुढे जाऊन कशामध्ये कन्वर्ट होते, सेमायनल वेसिकलची सुद्धा डक्ट येणार. सो इट्स कन्वर्ट्स इनटू इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, इजॅक्युलेटरी डक्ट आणि फायनली इजॅक्युलेटरी डक्टमधून कुठे जाणार, द युरिनोजेनायटल ट्रॅक दॅट इज द युरेथ्रा. आणि युरेथ्रामधून बाहेर द ओपनिंग ऑफ पेनिस नोन ॲज युरेथ्रल मीटस. सो बघा हे ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतं आहे, ऑप्शन नंबर option number B, seminiferous tubule to the urethral meatus. So this is the correct sequence. Okay, next question, which of the following depicts the correct pathway of transport of sperm. Again 2016 चा question आहे related to transport of sperm. So here seminiferous tubule is not given. मग seminiferous tubule च्या पुढचं काय आहे, रिटेटेस्टिस. सो मोस्टली तुमची 3 ऑप्शन्सची जी सुरुवात आहे ती रिटेटेस्टिस पासून झाली. सो बघा करेक्ट सिक्वेन्स काय, रिटेटेस्टिस पासून काय असतात, वास एफ्रन्स. आता इथं इन्स्टेड ऑफ युझिंग वास एफ्रन्स यांनी एक वर्ड यूज केला आहे दॅट इज इफ्रन डक्ट्युल्स. ओके, सो अगेन रिटेटेस्टिस मधून वास एफ्रन्शिया मधून काय प्रेझेंट आहे, इपिडायडिमस, इपिडायडिमस मधून वास डेफरन्स. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. क्लिअर. सो हा पाथवे बघा, या चॅप्टरमध्ये 2 पाथवे तर तुम्हाला लर्न करायचे. एक तर स्पर्मचा पाथवे दिलाय, सेम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करताना फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो लोब्युल्सचा पाथवे, मेमरी लोब्युल्सचा पाथवे, तो सुद्धा तुम्हाला लर्न करायचा आहे, त्यावर सुद्धा क्वेश्चन असतीलच. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे ऑन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. 2023चा क्वेश्चन आहे. यात 2 स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला जस्ट चेक करायचं आहे विच स्टेटमेंट इज करेक्ट अँड विच इज नॉट. सो फर्स्ट स्टेटमेंट, वास डेफरन्शिया रिसीव्स duct from seminal vesicle and opens into, okay, मागे दिलं female. Okay, but this is question of male reproductive system. Vas deferentia receives a duct from seminal vesicle and opens urethra as the इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, बघा हे स्टेटमेंट बरोबर आहे का. ऑब्व्हियसली हे स्टेटमेंट बरोबर आहे. इकडून एका ठिकाणून वास एफ्रन्शिया येते आणि वास एफ्रन्शियामध्येच ओके सेमिनल वेसिकल्सचे जे सिक्रेशन्स आहेत ते रिलीज होतात आणि दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. हीच इजॅक्युलेटरी डक्ट कशात ओपन होते, मग युरेथ्रामध्ये ओपन होते. ओके, सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. नेक्स्ट स्टेटमेंट दिले, द कॅव्हिटी ऑफ सर्विक्स इज कॉल्ड ॲज सर्वायकल कॅनल विच अलॉंग विथ वजायना फॉर्म्स द बर्थ कॅनल. येस, जी सर्विक्सची कॅव्हिटी आहे, सपोज दिस इज द सर्विक्स. ओके, आणि सर्विक्सच्या खाली काय ओपन होते, देर इज वजायना, आणि हे दोघी मिळून याच्यातूनच काय होत असतो, बर्थ होत असतो. सो हे दोघी मिळून काय बनवतात, बर्थ कॅनल. सो करेक्ट ऑप्शन काय येणार तुमचं, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. आलंय लक्षात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अरेंज द कंपोनंट्स. आताच आपण डिस्कस केलं की अरेंज द कंपोनंट्स ऑफ मेमरी ग्लँड्स. मेमरी ग्लँड्सचे कंपोनंट्स आपल्याला अरेंज करायचे आहेत फ्रॉम प्रॉक्झिमल टू डिस्टल. ओके, प्रॉक्झिमल म्हणजे जिथून मेजर पेक्टोरॅलिस मसल आहे तिथून. ओके, सो बघा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इट विल स्टार्ट फ्रॉम, कुठून स्टार्ट होईल, इट विल स्टार्ट फ्रॉम एल्वेओलाय. ओके, सो हा मसल आहे, इथून मेमरी डक्ट. एक मेमरी लोबमध्ये एका मेमरी ग्लँडमध्ये 15 ते 20 काय प्रेझेंट असतात, लोब्युल्स प्रेझेंट असतात. राईट, या लोब्युल्सच्या मध्ये जो पाथवे असतो तो स्टार्ट कुठून येतो, प्रॉक्झिमल टू डिस्टल आपल्याला विचारलं. सो इट स्टार्ट्स विथ, कुठून स्टार्ट होणार, एल्वेओलाय पासून स्टार्ट होतो. ओके, सो करेक्ट सिक्वेन्स इज एल्वेओलाय. ओके, एल्वेओलाय नंतर नेक्स्ट काय बनतात, एल्वेओलाय पासून मेमरी ट्युब्युल्स बनतात. खूप साऱ्या एल्वेओलाय मिळून काय बनवतात, मेमरी ट्युब्युल्स बनवतात. खूप साऱ्या मेमरी ट्युब्युल्स मिळून काय बनवतात, मेमरी
मेमरी डक्ट बनवतात, खूप साऱ्या मेमरी डक्ट मिळून पुढे काय बनवतात, मेमरी ॲम्प्युला. फायनली काय बनते, एक रिजन बनतं असं फुगलेलं रिजन, दॅट इज मेमरी ॲम्प्युला. अँड अगेन दॅट मेमरी ॲम्प्युला ओपन्स इन टू द लॅक्टिफेरस डक्ट. सो करेक्ट सिक्वेन्स बघा कुठला आहे, दिस इज द करेक्ट सिक्वेन्स. एल्व्हिओलाई, मेमरी ट्युब्युल्स, मेमरी डक्ट, मेमरी ॲम्प्युला अँड लॅक्टिफेरस डक्ट. फायनली लॅक्टिफेरस डक्ट ओपन्स इन टू दी एरोला रिजन, निपल रिजन. ओके, सो असे किती लोब्युल्स असतात, 15 ते 20. सो बघा हा सिक्वेन्स कुठे कंटिन्यू होतो आहे आपला, थर्ड, फोर्थ वन. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. आलं आहे लक्षामध्ये हे, थर्ड 5 1 4 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द फिगर गिवन बिलो डिपिक्ट्स अ डायग्राम ऑफ डायग्रामॅटिक सेक्शनल व्ह्यू ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. 3 पार्ट्स जे आहेत जे करेक्टली दिलेले आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. बघा याच्यामध्ये आपल्याला पार्ट्स बघायचे आहेत. सो फर्स्ट ऑप्शन जे आहे, मी एकदा इथे लिहिते, फर्स्ट ऑप्शन तिकडे आपल्या डायग्राममुळे थोडं मिस झालेलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज एंडोमेट्रियम, इन्फंडिब्युलम अँड फिब्री. जस्ट अ सेकंड. ओके, सो दीज आर द करेक्ट ऑप्शन्स. ओके, सो आपण आधी ह्या डायग्रामला लेबल करू. बघा जी थर्ड नंबरची दिसते, हे जो रिजन आहे हा कशाचा रिजन आहे, ओव्हिडक्टचा फुललेला पार्ट आहे. सगळ्यात पुढचा रिजन फनल शेप, म्हणजे हा काय असणार आहे आपला इन्फंडिब्युलम. ओके, दिस इज इन्फंडिब्युलम. त्यानंतर इन्फंडिब्युलमला हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, द फोर्थ नंबरचे जे दिलेलं आहे, इट इज द फिम्ब्रे. ओके, फोर्थ नंबरची काय आहे, फिम्ब्रे. त्यानंतर नेक्स्ट जी 5 नंबरची आपल्याला दिसते, इथे युटेरसची बॉडी संपते, म्हणजे 5 नंबरला जे आपल्याला दिसते आहे दॅट इज सर्विक्स. ओके, त्यानंतर ही दिसते इकडे सर्विक्सच्या खाली काय प्रेझेंट असते, वजायना. बघा यामध्ये जरी इकडे ॲरो दिलेला असला तर तुम्ही जर NCERT नीट बघितले असेल तर हीच डायग्राम NCERTमध्ये अशाच पद्धतीने लेबल केलेली आहे. सो NCERTमधली सुद्धा लेबलिंग आपल्याला नीट लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला दिसते लेयर्स. सो फर्स्ट जे आहे हे ॲक्च्युली दिस इज द एंडोमेट्रियम. ओके, जे फर्स्ट नंबरचं दिलं आहे दॅट इज द एंडोमेट्रियम. अँड सेकंड नंबरचं दिसतं आपल्याला मायोमेट्रियम. आणि हे जे असणार आहे ज्याला त्यांनी लेबल केलेलं नाही दॅट इज द पेरीमेट्रियम. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस लेबलिंग बघा कुठलं ऑप्शन, ए ऑप्शन मी खाली लिहिलेलं आहे अँड देर आर सम चेंजेस इन बी ऑप्शन. ओके, सो तुम्ही क्रॉस चेक करा एकदा. करेक्ट ऑप्शन जे आहे आपलं दॅट इज द बी ऑप्शन. थर्ड नंबरचं इन्फंडिब्युलम आहे, फोर्थ नंबरचं इट इज फिम्ब्रे अँड फिफ्थ नंबरचं इट इज सर्विक्स. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ऑन मेन्स्ट्रुअल सायकल. सो गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट्स. 2023चा क्वेश्चन आहे, 2 स्टेटमेंट्स दिले, असर्शन अँड रिझन. ओके, जेव्हा सुद्धा असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन्स येतात सगळ्यात आधी स्टेटमेंट नीट वाचायचे, ते करेक्ट आहे का आधी ते बघायचं. जर स्टेटमेंट इनकरेक्ट असेल तर तिथंच तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, पण जर करेक्ट असेल मगच तुम्हाला बघायचं आहे की ते रिझन करेक्ट आहे का इनकरेक्ट, म्हणजे एक्सप्लेन करत आहे का नाही करत आहे. ओके, सो असर्शन बघा काय दिलं आहे, एंडोमेट्रियम इज नेसेसरी फॉर इम्प्लांटेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. ओके, येस, इम्प्लांटेशन कुठल्या स्टेजला होतं, ब्लास्टोसिसच्या स्टेजला होतं आणि त्याच्यासाठी एंडोमेट्रियम फॉर्मेशन गरजेचं आहे. इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन. ओके, ज्या वेळेस फर्टिलायझेशन होत नाही द कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स दॅट कॉजेस द डिसइंटिग्रेशन ऑफ एंडोमेट्रियम. ओके, 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे एंडोमेट्रियम इज नेसेसरी फॉर इम्प्लांटेशन ऑफ ब्लास्टोसिस. बिलकुल करेक्ट स्टेटमेंट आहे. इम्प्लांटेशन करायला ब्लास्टोसिसची गरज इम्प्लांटेशन ऑफ ब्लास्टोसिस करायला एंडोमेट्रियम लागणार. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय केलं, इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन झालं नाही आहे म्हणजे कॉर्पस ल्युटियम काय होणार, डिजनरेट होणार आणि कशात कन्वर्ट होणार, कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्वर्ट होणार, व्हाईट बॉडीमध्ये कन्वर्ट होणार. आणि जसं कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होईल प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी होणार आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळे जो एंडोमेट्रियम आहे तो प्रॉपर तसाच मेंटेन राहणार नाही. कारण आपल्याला माहिती एंडोमेट्रियमला जर मेंटेन करायचं असेल तर प्रोजेस्टेरॉन मेंटेन करावं लागतं. इट मीन्स दोघे जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे, पण यांचा आपसात काही संबंध वाटतो का, कसं चेक करायचं, बिकॉज लावून चेक करायचं. बघा, इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस ल्युटियम कॉजेस द डिसइंटिग्रेशन ऑफ degenerates and that causes the disintegration of endometrium because endometrium is necessary for implantation of blastocyst. मॅच होतंय का, हे नाही होतं. सो करेक्ट ऑप्शन बघा काय, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. आलं लक्षात. कुठलंही असर्शन रिझनचा क्वेश्चन जर असेल तर त्याच्यामध्ये असं बिकॉज लावूनच ते स्टेटमेंट आपण सॉल्व्ह करत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अगेन स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. 2 स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट, रिलीज ऑफ स्पर्म इन टू द सेमिनिफेरस ट्युब्युल्स इज कॉल्ड ॲज स्पर्मिएशन. ओके, यासाठी आपल्याला NCERT नीट वाचायची आहे बघा. ओके,
NCERT मध्ये ॲक्च्युली दिस इज करेक्ट. रिलीज ऑफ ट्यूब्स इन टू दी सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज द स्पर्मिएशन. आणि NCERT मध्ये हे सुद्धा स्टेटमेंट असं दिलेलं आहे, रिलीज ऑफ स्पर्म्स फ्रॉम दी सेमिनिफेरस ट्यूब्यूल असं दिलेलं आहे, इन्स्टेड ऑफ इन फ्रॉम दिले. सो ते सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. नेक्स्ट बघा सेकंड स्टेटमेंट. स्पर्मिओजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म टू स्पर्मॅटोगोनिया. ओके, सो बघा सेकंड स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं, स्पर्मिओजेनेसिस. कुठल्याच प्रोसेसला आपण स्पर्मिओजेनेसिस म्हणतोय, एकदा मिओसिस 2 कंप्लीट झाल्यानंतर ज्या वेळेस स्पर्मॅटिड्स बनतात. ओके, या स्पर्मॅटिड्सकडे काय नसते, फ्लॅजेला नसते, आणि यांच्याकडे ज्या वेळेस फ्लॅजेला येते आणि हे स्पर्मॅटोझोआमध्ये किंवा स्पर्म्समध्ये कन्वर्ट होतात, या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मिओजेनेसिस. पण इथं बघा काय दिले, स्पर्म्स फ्रॉम स्पर्मॅटोगोआ. ओके, सो डायरेक्ट स्पर्मॅटोगोनियापासून बनतात का स्पर्म्स? नाही, दॅट इज नॉट स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मॅटोगोनियापासून जेव्हा बनतात त्याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. ओके, सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड 2 इज इनकरेक्ट. ओके, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. अगेन NCERT मधून हा टॉपिक थोडा एकदा नीट रीड करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2022चा क्वेश्चन आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू फॉर स्पर्मॅटोजेनेसिस ओके बट डू नॉट होल्ड ट्रू फॉर oogenesis. आपल्याला असं बघायचं की कुठले जे स्टेटमेंट्स आहेत ते स्पर्मॅटोजेनेसिससाठी करेक्ट आहे आणि oogenesisसाठी करेक्ट नाही. सो सगळे स्टेटमेंट्स एकदा रीड करा. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स. ओके, बरोबर आहे. ज्या वेळेस मिओसिस होतं, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सुद्धा मिओसिस होतं, oogenesisमध्ये सुद्धा मिओसिस होतं. सो ज्यावेळेस मिओसिस होते दोघींमध्ये हॅप्लॉइड गॅमेट्स बनतात. सो हे दोघींसाठी करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, सो हे आपल्या ऑप्शनमध्ये येणार नाही, कारण आपल्याला असं विचारलं आहे जे फक्त कशासाठी करेक्ट आहे, स्पर्मॅटोजेनेसिससाठी करेक्ट आहे. ओके, आणि oogenesisसाठी करेक्ट नाही. सो हे दोघींसाठी करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, डिफरन्सिएशन ऑफ गॅमेट अकर्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ मिओसिस. बरोबर आहे. ज्या वेळेस स्पर्मॅटोजेनेसिस होत आहे त्यावेळेस डिफरन्सिएशन कधी होणार? सो आत्ताच आपण बघितलं स्पर्मिओजेनेसिसच्या वेळेस, राईट. म्हणजे स्पर्मॅटिडचं कन्वर्जन कशात होतं आहे, स्पर्मॅटोझोआमध्ये. सो हे फक्त आपल्याला कुणामध्ये बघायला मिळतं, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये बघायला मिळतं. थर्ड, मिओसिस अकर्स कंटिन्युअसली इन मायटोटिकली डिवायडिंग स्टेम सेल्स पॉप्युलेशन. ओके, मिओसिस जे आहे इथं कंटिन्युअस होतं, पण oogenesisमध्ये जर आपण बघितलं तर oogenesisमध्ये मिओसिस इज नॉट कंटिन्युअस. ओके, ते मध्ये काय होतं, स्टॉप होते, 2 वेळेस स्टॉप होते. क्लिअर. आणि मिओसिस कम्प्लीटच कधी होतं, ज्यावेळेस स्पर्मची एंट्री होते. जर स्पर्मची एंट्री नाही झाली तर मिओसिस सेकंड होणारच नाही आणि सेकंडरी oocyte तसाच बाहेर निघतो. ओके, त्याचं ओव्हममध्ये काय म्हणतो आपण, चेंज होत नाही, त्याचं डिव्हिजन ओव्हनमध्ये होत नाही. सो हे पण सुद्धा कोणात दिसतंय तुम्हाला, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये दिसतंय. नेक्स्ट, इट इज कंट्रोल्ड बाय द ल्युटिनायझिंग हॉर्मोन अँड फॉलिकल. ओके, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे LH आणि FSH हे यांना कंट्रोल करतात. सो स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सुद्धा LH आणि FSH गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन्स कंट्रोल करतात आणि oogenesisमध्ये सुद्धा LH आणि FSH करतात. सो हे दोघींसाठी करेक्ट आहे, म्हणजे हे येणार नाही. आणि नेक्स्ट, इट इज इनिशिएटेड ॲट प्युबर्टी. येस, स्पर्मॅटोजेनेसिस जे आहेत ते प्युबर्टीमध्ये इनिशिएट होतं, पण oogenesis बिफोर बर्थ, ज्यावेळेस एम्ब्रियॉनिक स्टेज असते किंवा फिटल स्टेज असते त्यावेळेसच ते काय होतं, स्टार्ट होतं. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आपलं, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. येस, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C, सेकंड, थर्ड अँड फोर्थ ओनली. नेक्स्ट बघा, ॲट विच स्टेज ऑफ लाईफ oogenesis प्रोसेस इज इनिशिएटेड. आत्ताच आपण डिस्कस केलं आहे, 2022चा क्वेश्चन आहे. ज्या वेळेस एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट सुरू असते त्यावेळेसच प्रीमॉर्डियल फॉलिकल जे आहेत ते बनायला सुरुवात होते. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन A. हाऊ मेनी सेकंडरी स्पर्मसाइट्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म 400 मिलियन स्पर्मॅटोझोआ. बघा, जर तुम्ही स्पर्मॅटोजेनेसिस नीट स्टडी केलं असेल तर एका प्रायमरी स्पर्मॅटोगोनियापासून, एका प्रायमरी स्पर्मॅटो साईट म्हणूयात आपण, नॉट गोनिया, एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून, अरे जस्ट अ सेकंड, येस, एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं
डिव्हिजन होणार. ओके, डिव्हिजन होऊन ती काय बनवते, 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनवते, राईट. ओके, 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस 2 करतात आणि फायनली किती स्पर्म्स बनवतात, ओके 4 स्पर्म बनवतात. म्हणजे एका स्पर्मॅटोसाइटपासून, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून आपल्याला 4 स्पर्म्स मिळत आहेत, पण एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्सपासून आपल्याला किती स्पर्म मिळत आहेत, 2 स्पर्म मिळत आहेत, राईट. एका सेकंडरीपासून 2 स्पर्म मिळत आहेत. मग आपल्याला काय विचारलं आहे की हाऊ मेनी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म 400 मिलियन स्पर्मॅटोझोआ. मग डिवाइड बाय 2 करा, किती होणार, 200 मिलियन एवढ्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स लागतील. आणि इथं जर तुम्हाला विचारलं असतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तर मग तुमचं आन्सर काय आलं असतं, 100 मिलियन. आलंय लक्षामध्ये. सो दिस इज फॉर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिसेप्टर्स फॉर स्पर्म बाइंडिंग इन मॅमल्स आर प्रेझेंट ऑन. स्पर्म बाइंडिंगचे जे रिसेप्टर्स आहेत मॅमल्समध्ये ते कुठे प्रेझेंट असतात. यासाठी जर तुम्ही नीट वाचलं असेल NCERT आणि ओव्हमचं स्ट्रक्चर नीट स्टडी केलं असेल तर तुम्हाला याचा आन्सर लगेच येईल. ओके, कुठल्या पार्टवर प्रेझेंट असतात, झोना पेलुसिडा, करोना रेडिएटा, विटिलाइन मेम्ब्रेन और पेरी विटिलाइन स्पेस. ओके, सो कुठे प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट ऑन करोना रेडिएटा, द आउटर मोस्ट layer. So next question आहे, receptors of sperm बाइंडिंग इन मॅमल्स आर प्रेझेंट ऑन. ओके, स्पर्म बाइंडिंग रिसेप्टर्स मॅमल्सच्या कुठल्या पार्टवर प्रेझेंट असतात, ओव्हमचे पार्ट्स दिलेत तुम्हाला. सो ओव्हमच्या कुठल्या लेअरवर प्रेझेंट असतात. सो आपण जर ओव्हमचा नीट डायग्राम स्टडी केलं किंवा NCERT नीट रीड केली सो त्यात क्लिअर मेन्शन केलेलं आहे, जो आपला लेअर असतो झोना पेल्युसिडा, ओके, त्याच्यावर स्पर्म बाइंडिंग रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, झोना पेल्युसिडा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन लेवल्स विल कॉज द रिलीज ऑफ ओव्हम. म्हणजे कुठल्या हॉर्मोन्सच्या लेवल्समुळे ओव्युलेशन होईल. ओके, सो फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल बघा काय दिलं आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ LH, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ FSH अँड हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्ट्रोजन. ओके, सो सगळ्यात पहिला पॉईंट दिला हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. आपल्याला जर आठवत असेल प्रॉपर जर स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलं सो प्रोजेस्टेरॉन जो आहे तो कुठल्या फेजमध्ये वाढतो, ल्युटियल फेजमध्ये, म्हणजे आफ्टर द ओव्युलेशन प्रोजेस्टेरॉन इन्क्रीज होतो. सो दिस कुड नॉट बी द करेक्ट आन्सर. त्यानंतर लो लेवल्स ऑफ LH अँड FSH, जर FSHचंच लो लेवल असेल तर काय होणार नाही, फॉलिकलचं डेव्हलपमेंट होणार नाही, ग्राफियन फॉलिकल मॅच्युरच होणार नाही आणि ओव्युलेशन होणार नाही. सो हे सुद्धा इनकरेक्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे ओव्युलेशनसाठी LH काय लागतो, LH सर्ज लागते, म्हणजे LH सुद्धा हाय असेल. सो दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. आणि मग लास्ट ऑप्शन आपल्याकडे आहे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्ट्रोजन. सो इस्ट्रोजन 2 वेळेस पीकवर येतो आणि हा इस्ट्रोजन हाय झाला म्हणजेच हा इस्ट्रोजन काय करतोय, LH आणि FSH साठी हा पॉझिटिव्ह फीडबॅक देतो, ज्याच्यामुळेच काय होतं, ओव्युलेशन होतं ॲट द डे ऑफ 14 किंवा ॲट द 14 डे. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर D. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द फॉलोइंग कॉलम्स. 2 कॉलम्स दिलेले तुम्हाला, काही टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत, कुठले पार्ट्स दिलेत आणि त्या पार्ट्सचं फंक्शन आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट दिले आहे प्लासेंटा, सेकंड इज झोना पेलुसिडा, बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स अँड लेडिक सेल्स. ओके, सो सिंपल आहे बघा, प्लासेंटा रिलीजेस विच हॉर्मोन, HCG हॉर्मोन्स. ओके, ह्युमन कॉर्निओरिक गोनॅडोट्रोपिन हॉर्मोन हा कोण रिलीज करते, प्लासेंटा रिलीज करते. सो एचं येईल तुमचं सेकंड. त्यानंतर झोना पेलुसिडा, झोना पेलुसिडा कशाचा लेअर आहे, आत्ताच आपण बघितलं, इट इज द लेअर ऑफ ओव्हम. ओके, सो दिस वुड बी थर्ड. त्यानंतर बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स कुणामध्ये प्रेझेंट असतात, बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ग्लँड्स आहेत, ज्या पेयर्समध्ये प्रेझेंट आहेत, छोट्या ग्लँड्स आहेत. काय अजून म्हणतात त्यांना आपण, काउपर्स ग्लँड. अँड दीज ग्लँड्स रिलीज वॉट, ल्युब्रिकेटिंग सबस्टन्स, म्हणजे दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोव्हाइडिंग द ल्युब्रिकेशन. ओके, अँड लास्ट दिलेलं आहे लेडिक सेल्स विच रिलीजेस द टेस्टेस्टेरॉन म्हणजेच अँड्रोजेन. सो करेक्ट ऑप्शन मॅच केला आपण जर तर ऑप्शन नंबर C इज द करेक्ट. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2020चा क्वेश्चन आहे, मिओटिक डिव्हिजन ऑफ सेकंडरी oocyte इज कम्प्लीटेड. ओके, सेकंडरी oocyteची डिव्हिजन कधी कंप्लीट होते. जर आपण oogenesisचा स्टडी केला असेल प्रॉपर तर आपल्याला लक्षात येतं की मिओसिस जे आहे ते oogenesisमध्ये कधी कंप्लीट होतं. ओके, डायरेक्ट कंप्लीट होत नाही, ज्या वेळेस फर्टिलायझेशन होतं त्याच वेळेस मिओसिस कंप्लीट होतं. जर एखाद्या फिमेलमध्ये फर्टिलायझेशन होतच नसेल तर मिओसिस कंप्लीट होणार नाही. क्लिअर. सेकंडरी oocyte तसाच बाहेर निघून जाईल बॉडीतून ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल फेज. क्लिअर. मग मिओसिस 2 कधी कंप्लीट होते, आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे ॲट द टाइम ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म अँड
ओव्हम. ओके, म्हणजे ॲट द टाइम ऑफ फ्युजन अँड फर्टिलायझेशन. क्लिअर. सो तुम्हाला इथं दिलं ॲट द टाइम ऑफ कॉप्युलेशन, नाही, कॉप्युलेशनच्या टाईमला होत नाही ते. ओके, त्यानंतर सेकंड आफ्टर जायगोट, जायगोटच्या फॉर्मेशन आधी कसं काय, सॉरी, जायगोट फॉर्मेशनच्या नंतर गॅमेट बनूच शकत नाही. त्यानंतर प्रायोर टू ओव्युलेशन, नाही, जर ओव्युलेशनच झालं नाही, ओके, सो त्यावेळेस तुमचं सेकंडरी जी oocyte आहे ती मिओसिस करणारच नाही. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येतं आपलं, ऑप्शन नंबर सी, ॲट द टाइम ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओवम. नेक्स्ट बघा 2019चा क्वेश्चन आहे. नो न्यू फॉलिकल्स डेव्हलप इन ल्युटियल फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ल्युटियल फेज, मेन्स्ट्रुअल सायकलच्या ल्युटियल फेजमध्ये कुठलाच नवीन फॉलिकल का बनत नाही? कारण आपल्याला माहिती आहे ल्युटियल फेज आली म्हणजे जी तुमच्या 14th डे नंतरची फेज आहे ते 14 to 28, दॅट इज द ल्युटियल फेज. या ल्युटियल फेजमध्ये तुमचा FSH जो आहे तो खूप कमी असतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा खूप कमी असतो. जर हा हॉर्मोन कमी असेल तर फॉलिकल्सची डेव्हलपमेंटसुद्धा होणार नाही. सो बघा काय दिलेलं आहे आपल्याला, बोथ FSH अँड LH आर लो इन ल्युटियल फेज. दिस इज द करेक्ट ऑप्शन, कारण FSH LH दोघी सुद्धा कमी असतात. हे कधी जास्त असतात? हे तुमच्या पहिल्या 14 डेजमध्ये, म्हणजे 1 to 14 डेजमध्ये ऑलमोस्ट हे थोडे जास्त असतात. क्लिअर. त्यानंतर फॉलिकल्स डू नॉट रिमेन इन ओव्हरी आफ्टर ओव्युलेशन, हे तर येऊ शकत नाही कारण फॉलिकल्स ओव्हरीमध्येच असतात. FSH आर हाय, जर FSH हाय असतं तर फॉलिकल्स डेव्हलप झाले असते, पण फॉलिकल्स डेव्हलप होत नाही. अँड LH ऑल्सो हाय, LH जरी हाय असतं तरी सुद्धा डेव्हलपमेंट झाली असती. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2018चा क्वेश्चन आहे. द डिफरन्स बिटवीन, काय विचारलं आपल्याला, स्पर्मिओजेनेसिस अँड स्पर्मिएशन. नीट वाचायचं आहे काय दिलेलं, स्पर्मिओजेनेसिस अँड पर्मिएशन यांच्यातला डिफरन्स काय. बघा आपण स्पर्मिओजेनेसिस कशाला म्हणतो, स्पर्मिओजेनेसिसमध्ये काय होतंय, जे स्पर्मॅटिड आहेत, ओके, जे स्पर्मॅटिड आहेत हे स्पर्मॅटिड डेव्हलप होतात इंटू स्पर्मॅटोझोआ. ओके, यालाच आपण काय म्हणतोय, डिफरन्सिएशन. स्पर्मॅटिडचं डेव्हलपमेंट कशात होतं आहे, स्पर्मॅटोझोआ. दिस इज द डिफरन्सिएशन. क्लिअर. त्यानंतर सेकंड जे काय विचारलं आपल्याला, स्पर्मिएशन. याच्यावर आपण आधीसुद्धा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. सो स्पर्मिएशन म्हणजे काय होतं आहे, ज्यावेळेस स्पर्म्स हे सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये रिलीज होतात त्याला आपण म्हणतो स्पर्मिएशन. सो बघा करेक्ट ऑप्शन आपल्याला कुठलं दिलं आहे, फर्स्ट ऑप्शन, इन स्पर्मिओजेनेसिस स्पर्मॅटिड्स आर फॉर्म. ओके, नाही, स्पर्मिओजेनेसिसमध्ये काय बनतं आहे, स्पर्मॅटोझोआ बनतात, स्पर्मॅटिड्स नाही बनत. त्यानंतर सो हे चुकलं आहे. सेकंड ऑप्शन बघा, इन स्पर्मिओजेनेसिस स्पर्मॅटोझोआ आर फॉर्म वाईल स्पर्मिएशन स्पर्मॅटिड्स आर फॉर्म. एवढं स्टेटमेंट करेक्ट आहे, पण इथून स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. सो दिस इज नॉट करेक्ट आन्सर. थर्ड बघा, इन स्पर्मिओजेनेसिस स्पर्मॅटोझोआ आर फॉर्म. येस, स्पर्मॅटोझोआ फॉर्म होतात. वाईल इन स्पर्मिएशन स्पर्मॅटोझोआ रिलीज फ्रॉम सर्टोली सेल्स इंटू द कॅव्हिटी ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, आताच आपण डिस्कस केलं की स्पर्मिएशनमध्ये स्पर्म्स जे आहेत ते रिलीज होतात इंटू द सेमिनिफेरस ट्युब्यूल. ओके, अगेन हे जर तुम्ही रीड केलं, सो दिस इज ऑल्सो रॉंग ऑप्शन, बिकॉज इन स्पर्मिओजेनेसिस स्पर्मॅटोझोआ आर फॉर्म फ्रॉम सर्टोली सेल्स अँड रिलीज इंटू द कॅव्हिटी. सो हे एकच त्यांनी दिलेलं आहे. ओके, आणि स्पर्मिएशन स्पर्मॅटोझोआ फॉर्म हे रॉंग स्टेटमेंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन 2018चा क्वेश्चन आहे बघा, मॅच द फॉलोइंग आहे. प्लॉरिफरेटिव्ह फेज, सिक्रेटरी फेज आणि मेन्स्ट्रुएशन. सो काही फेजेस दिलेले आहेत मेन्स्ट्रुअल सायकलच्या. प्लॉरिफरेटिव्ह फेज, ओके, ही फेज आपल्याला कुणामध्ये दिसते, प्लॉलिफरेटिव्ह फेज. ही फेज बघा, ज्यावेळेस तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम बघता तर तुम्हाला तिथं 4 कॉलम्स दिसतात. एका कॉलममध्ये गोनॅडोट्रॉफिक हॉर्मोन्स दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये ओव्हरीमध्ये काय चेंजेस होतात. सो ओव्हरीच्या फेजेस वेगळ्या असतात, युटेरसच्या फेजेस वेगळ्या असतात. तर तुम्हाला ओव्हरी आणि युटेरस यांच्या फेजेस ज्या आहेत त्या थोड्याफार मॅच करायच्या. बघा, सो जी प्लॉलिफरेटिव्ह फेज आहे तीच ही युटेरसमधली फेज आहे. युटेरसमध्ये ज्या टाईमला प्रॉलिफरेशन चालू असतं, ओके, त्या टाईमला ओव्हरीमध्ये काय चालू असतं, त्या टाईमला ओव्हरीमध्ये फॉलिकल्सची डेव्हलपमेंट चालू असते. येत्या लक्षामध्ये, त्या टाईमला प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये या कसली डेव्हलपमेंट चालू असते, ओव्हरीची प्रॉलिफरेटिव्ह ओव्हरीमध्ये कसली डेव्हलपमेंट चालू असते, फॉलिकल्सची डेव्हलपमेंट चालू असते. सो एचं येईल ऑप्शन नंबर सेकंड. सिक्रेटरी फेज, सिक्रेटरी फेज म्हणजे कुठली फेज आहे, यांची ल्युटियल फेज आहे. सो दिस कुड इज ऑप्शन नंबर थर्ड, ज्याच्यामध्ये तुमची ल्युटियल फेज चालू आहे. आणि मेन्स्ट्रुएशन म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ एंडोमेट्रियल लाइनिंग. सो 2, 3, 1. ओके, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन फ्रॉम 25. चला, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेल्स ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस नॉर्मली डिप्लॉइड. खालीलपैकी कुठल्या सेल्स ज्या आहेत त्या डिप्लॉइड आहे. सो स्पर्मॅटिड
म्हणजे जी प्रॉपर मिओसिस, दोन्ही मिओसिस कंप्लीट झाल्यानंतर बनते, म्हणजे हिची प्लॉइडी काय असणार, ही हॅप्लॉइड असेल. स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोगोनिया आर द डिप्लॉइड सेल्स, ज्यांच्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स आणि पुढे मग मिओसिस होतं. सो दीज आर द डिप्लॉइड सेल्स. पुढे तुम्हाला दिलं आहे सेकंडरी पोलर बॉडी अँड प्रायमरी पोलर बॉडी. दोघी पोलर बॉडी हे मिओसिस नंतर बनतात, म्हणजे दोघींची प्लॉइडी काय असणार आहे, एन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी विच इज स्पर्मॅटोगोनिया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2015चा क्वेश्चन आहे. 2015चा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स इज असोसिएटेड विथ ओव्युलेशन, सॉरी इज नॉट असोसिएटेड, ओके घाई करायची नाही, विच नॉट असोसिएटेड विथ ओव्युलेशन इन ह्युमन फिमेल. ओके, सो ह्युमन फिमेलमध्ये कुठली गोष्ट होत नाही ॲट द टाईम ऑफ ओव्युलेशन. पहिलं दिले फुल डेव्हलपमेंट ऑफ ग्राफियन फॉलिकल, बरोबर आहे. जर फुल डेव्हलपमेंट ऑफ ग्राफियन फॉलिकल नाही झालं तर ते रप्चर होणारच नाही. सो ते होतं आहे रिलीज ऑफ सेकंडरी oocyte. ओके, सेकंडरी oocyteसुद्धा रिलीज होणार, त्यालाच आपण काय म्हणतो, ओव्युलेशन म्हणतो. थर्ड दिलं आहे LH सर्ज. आपल्याला माहिती आहे जोपर्यंत LH सर्ज होणार नाही तोपर्यंत ओव्युलेशन होणार नाही. सो तिघी गोष्टी होतील. पण डिक्रीज इन इस्ट्रोडायॉल, इस्ट्राडायॉल काय आहे, इट इज अ टाईप ऑफ इस्ट्रोजन. ओके, इट इज अ टाईप ऑफ इस्ट्रोजन. सो जर इस्ट्रोजनच डिक्रीज झालं तर LH सर्ज येणारच नाही. सो दिस इज नॉट द थिंग विच इज गोइंग टू हॅपन. ओके, सो हे होणार नाही. इन्स्टेड ऑफ डिक्रीज LH काय, सॉरी इस्ट्रोजन काय होतो, इस्ट्रोजन तुमचा इन्क्रीज होतो. क्लिअर, इस्ट्रोजन इन्क्रीज झाला म्हणजे LH जो आहे तो इन्क्रीज होतो, पॉझिटिव्ह फीडबॅक जातो. त्यानंतर ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 2022चा क्वेश्चन आहे, असर्शन रिझन. सो अगेन असर्शन रिझन पहिले रीड करायचं आहे प्रॉपर, आणि करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे पहिले स्टेटमेंट्स बघा आणि मग आपण बघू ते एक्सप्लेनेशन आहे का नाही. सो असर्शन दिलेलं आहे, ड्युरिंग द प्रेग्नन्सी लेवल ऑफ थायरॉक्झिन इन्क्रीज्ड इन द मॅटर्नल ब्लड. दिस इज ॲब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट. जर NCERT नीट रीड केली असेल तर तुम्हाला माहिती असणार की थायरॉक्झिन जो आहे तो इन्क्रीज होतो. हे तुम्हाला केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये सुद्धा दिलं आहे. त्यानंतर बघा रिझन, प्रेग्नन्सी इज कॅरेक्टराइज्ड बाय मेटाबॉलिक चेंजेस इन मदर. येस, प्रेग्नन्सीमध्ये मदरमध्ये खूप जास्त मेटाबॉलिक चेंजेस होत असतात. मग आता हे दोघी सुद्धा स्टेटमेंट कसे करेक्ट आहे, आता बिकॉज नाउन स्टेटमेंट वाचून बघा. ओके, सो ड्युरिंग प्रेग्नन्सी इज कॅरेक्टराइज्ड बाय द मेटाबॉलिक चेंजेस इन द मदर बिकॉज ड्युरिंग प्रेग्नन्सी द लेवल ऑफ थायरॉक्झिन इज increased in maternal blood. ओके, उलट आपण बघू, ड्युरिंग प्रेग्नन्सी द लेवल ऑफ थायरॉक्झिन इन्क्रीज इन मॅटर्नल ब्लड बिकॉज प्रेग्नन्सी इज कॅरेक्टराइज्ड बाय मेटाबॉलिक चेंजेस. सो असं तुम्ही अल्टरनेट करून बघायचं, राईट. सो हे करेक्ट स्टेटमेंट आहे आणि हे याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. क्लिअर, फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय लावायचं आहे, बिकॉज लावायचं आहे. सो करेक्ट इज बोथ असर्शन अँड रिझन आर करेक्ट अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट बघा 20, सो करेक्ट ऑप्शन अप्लाय आहे बी. 21 क्वेश्चन 2021चा क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज नॉट इम्पॉर्टंट कंपोनंट ओके फॉर द पार्च्युरेशन इन ह्युमन्स. पार्च्युरेशन म्हणजे द लेबर डिलिव्हरीच्या टाईमला आपण म्हणतो पार्च्युरेशन. ओके, सो काही गोष्टी दिल्या, रिलीज ऑफ प्रोलॅक्टिन, इन्क्रीज इन एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन रेशिओ, सिंथेसिस ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन. सो बघा इन्क्रीज इन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. अच्छा, ही जी सिस्टीम आहे पार्च्युरेशन ज्यावेळेस होतं यामध्ये तुमचं न्यूरल कोऑर्डिनेशनसुद्धा लागते आणि एंडोक्राईनसुद्धा लागतं. सो दिस इज अ न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम. हे कसं मेकॅनिझम आहे, इट इज अ न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. त्यामुळे याच टाईमला न्यूरॉन्सच्या हेल्पने किंवा जे सिग्नल्स आहेत त्याच्यामुळेच काय होतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा रेशिओ जो अल्टिमेटली इन्क्रीज होतो. सो दिस इज द करेक्ट, हे होतं आहे. त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन्स. येस, प्रोस्टाग्लँडिन्स काय, प्रोस्टाग्लँडिन्स आर द ट्रान्समिटर्स जे काय करतील, कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतील इन टू द मायोमेट्रियम. ओके, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन इन मायोमेट्रियममध्ये कॉन्ट्रॅक्शन घडवून आणते. त्यानंतर रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन कशासाठी आहे, इट इंड्युसेस द लेबर. ओके, सो या तिघी गोष्टी होतील आणि ह्या इम्पॉर्टंट आहेत तिघी गोष्टी. रिलीज ऑफ प्रोलॅक्टिन इज नॉट अन इम्पॉर्टंट थिंग. क्लिअर इथपर्यंत. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिक्रेट्स हॉर्मोन रिलॅक्सिंग ड्युरिंग द लेटर फेज ऑफ प्रेग्नेन्सी. ओके, प्रेग्नेन्सीच्या नंतर म्हणजे जी एंडिंग फेज आहे त्याच्यामध्ये रिलॅक्सिन हॉर्मोन कोण सिक्रेट करतं आहे, युटेरस सिक्रेट करतं आहे, ग्राफियन फॉलिकल सिक्रेट करतं आहे का कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करतं आहे. ओके, बघा करेक्ट ऑप्शन इज NCERTचं पेज नंबर सांगते मी तुम्हाला, दिस इज ऑल्सो गिवन इन NCERT. करेक्ट ऑप्शन इज लेटर फेजमध्ये जो कॉर्पस ल्युटियम आहे, ओके, हा कॉर्पस ल्युटियम तसाच आहे, मेंटेन्ड आहे. क्लिअर, हाच काय रिलीज करणार, दिस रिलीजेस द
hormone relaxin during the later phases of pregnancy. Clear? Next question बघा 23 question. Which of the following hormones is responsible for both milk ejection reflex and fetal ejection reflex? Okay, मिल्क इजेक्शन आणि फिटल इजेक्शन आपल्याला माहिती दोघींसाठी. फिटल इजेक्शन म्हणजे पार्च्युरेशन होणार, त्याच्यासाठी ऑक्सिटोसिन लागते, आणि मिल्क इजेक्शन बघा मिल्क फॉर्मेशनसाठी प्रोलॅक्टिन लागते, बट इजेक्शनसाठी काय लागते? ऑक्सिटोसिन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. द एम्नियन ऑफ मॅमिलियन एम्ब्रियो इज डिराइव्ड फ्रॉम. ओके, हे सुद्धा एनसीईआरटीत दिलेलं आहे. एनसीईआरटी नीट रीड केली तर तुम्हाला माहिती असेल की एम्नियॉन जी आहे ही कॅव्हिटी कशापासून बनते? एक्टोडम अँड मिझोडमपासून बनते. हॉर्मोन सिक्रेटेड बाय द प्लासेंटा टू मेंटेन प्रेग्नेन्सी. ओके, प्रेग्नेन्सी मेंटेन करण्यासाठी प्लासेंटा हे सुद्धा एनसीईआरटीत दिलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं की प्लासेंटा कुठले कुठले हॉर्मोन्स सिक्रेट करते बघा. HCG तर प्लासेंटा सिक्रेट करते. येस, HCG सिक्रेट करते. HPL सुद्धा प्लासेंटा सिक्रेट करते. याच्या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन, ओके, हे जे आहेत हे सुद्धा कोण सिक्रेट करते? दीज आर सिक्रेटेड बाय द प्लासेंटा. ओके, हे हॉर्मोन्स प्लासेंटा सिक्रेट करते. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. क्लिअर? बाकी जर तुम्ही बघितले तर प्रोलॅक्टिन प्लासेंटा सिक्रेट करत नाही. ऑक्सिटोसिन डायरेक्ट हायपोथॅलेमसमधून येते. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, ओके, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कुणापासून सिक्रेट होतात? ॲड्रिनल ग्लँड्सपासून सिक्रेट होतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट बघा. मॅच द फॉलोइंग कॉलम 1 अँड कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट युझिंग कोड्स विथ गिवन बिलो. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट्स दिलेले आहेत. मॉन्स प्युबिस. ओके, मॉन्स प्युबिस इज द फिमेल एक्सटर्नल जेनायटेलिया. सो फर्स्टचं आहे थर्ड. त्यानंतर अँट्रम कशामध्ये प्रेझेंट आहे? अँट्रम जे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे, टर्शरी ग्राफियन फॉलिकल, त्याच्यामध्ये अँट्रम प्रेझेंट असतं. सो ऑप्शन 4. त्यानंतर ट्रोपोएक्टोडम. ओके, ट्रोपोएक्टोडम ज्यावर तुम्ही एम्ब्रिओचं स्ट्रक्चर नीट स्टडी केलं तर आपल्याला माहिती ज्यावेळेस ब्लास्टोसिस्टचं फॉर्मेशन होतं त्यावेळेस ट्रोपोएक्टोडम आपल्याला दिसतं. सो करेक्ट इज 1. अँड नेबिनकन्स मेम्ब्रेन ही कुणामध्ये दिसते? आपल्याला स्पर्ममध्ये दिसते. ओके, 3, 4, 2, 1. ओके, सो सी इज द करेक्ट ऑप्शन. 3, 4. एक सेकंड. C 4, 1, 2. So D is the correct option, not C. Clear? Next question बघा. Which of the following 2024चा क्वेश्चन आहे. Which of the following is not a component of fallopian tube? रिसेंटली आलेला मागच्या वर्षीचा क्वेश्चन आहे. सो फॅलोपियन ट्यूबचा कुठला पार्ट नाही. ऑब्वियसली इस्मस, इन्फर्टिब्युलम आणि ॲम्प्युला फॅलोपियन ट्यूबचेच पार्ट आहे. कोण नाही आहे? युटेराइन फंडस इज पार्ट ऑफ युटेरस. ओके, नॉट फॅलोपियन ट्यूब. त्यानंतर गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आपल्याला. फक्त हे बघायचं आहे की कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ हायमेन इज नॉट रिलेबल इंडिकेटर ऑफ व्हर्जिनिटी. येस, दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ओके, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे हायमेन इज टॉर्न ड्युरिंग द फर्स्ट क्वार्टर्स ओनली. दिस इज इनकरेक्ट. ओके, बघा हायमेन असणं किंवा नसणं हे व्हर्जिनिटी इंडिकेट करत नाही. त्यानंतर हायमेन जी आहे कधीसुद्धा ब्रेक होऊ शकते. हाय एक्सरसाइजमध्ये म्हणजे हाय विग्रेस ॲक्टिव्हिटीमध्ये, हॉर्स रायडिंग, स्विमिंग, कुठल्याही प्रोसेसमध्ये हायमेन ब्रेक होऊ शकते. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट बट सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ओके, सो ऑप्शन नंबर कुठलं करेक्ट येणार आपलं? ऑप्शन सी. स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स. राईट? अगेन 2024चा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. जो हॉर्मोनल बॅलन्स आहे तो इकडे बघायचा आहे मेल्सचा. ओके, कारण दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स. ओके, सो बघा विथ रिस्पेक्ट टू स्पर्मेटोजेनेसिस. सो सगळ्यात आधी GnRH गोनॅटोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन्स काय रिलीज करतात? LH. कुठले ते LH रिलीज करतील आणि काय रिलीज करणार? FSH रिलीज करणार. ओके, सो फर्स्ट आहे FSH. हे LH कुठे जात आहे? हे कुठे जाणार? दिस गोज टू दी लेडिक सेल्स. लेडिक सेल्स म्हणजे इंटरस्टिशियल सेल्सकडे जाते आणि ते इंटरस्टिशियल सेल्स काय रिलीज करतात? हे रिलीज करतात अँड्रोजन, टेस्टोस्टेरॉन रिलीज करतात. क्लिअर? त्यानंतर FSH कुठे जात आहे? सर्टोली सेल्सकडे जात आहे. FSH गोज टू द सर्टोली सेल्स आणि सर्टोली सेल्समध्ये हे काही फॅक्टर्स रिलीज करतात. दीज फॅक्टर्स कुठले? अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन्स वगैरे रिलीज करतात आणि ज्याच्यामुळे काय होतं? फायनली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. क्लिअर आहे इथपर्यंत?